मुंबईतल्या लाखो लोकांसाठी रोजचा प्रवास म्हणजे एक न संपणारा युद्धच आहे. पण या वाहतूक कोंडीतून सुटण्यासाठी काही मार्ग आहे का? काय असेल जर मुंबईच्या प्रवासाचं भविष्य जमिनीवर नाही तर पाण्यावर आणि हवेत असेल? आज आपण अशाच दोन क्रांतिकारक प्रकल्पांवर बोलणार आहोत, वॉटर मेट्रो आणि पॉड टॅक्सी, जे मुंबई शहराचा चेहरामोहरा कायमचा बदलू शकतात. आणि इथेच तो खरा प्रश्न उभा राहतो. हे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारलेले उपाय मुंबईच्या वाहतुकीच्या खोलवर रुजलेल्या समस्येवर खरंच मात करू शकतील का, की हे फक्त एक मोठं स्वप्नच बनून राहील? चला या प्रश्नाचं उत्तर शोधूया. जरा विचार करा, तुम्ही गर्दीच्या ट्रेनमधून नुकतेच उतरला आहात, पण तुमचं घर किंवा ऑफिस अजूनही दूर आहे आणि त्या शेवटच्या काही किलोमीटरच्या प्रवासासाठी तुम्हाला रिक्षाला ट्रेनच्या तिकिटाच्या दुप्पट पैसे मोजावे लागतात. हीच आहे लास्ट माईल कनेक्टिव्हिटीची समस्या. ही गोष्ट लाखो मुंबईकर रोज अनुभवतात आणि हा प्रश्न फक्त पैशांचा नाही तर वेळेचा आणि मानसिक त्रासाचा सुद्धा आहे. हे सगळं नीट समजून घेण्यासाठी आपण आपलं विश्लेषण 5 मुख्य भागांमध्ये विभागणार आहोत. सगळ्यात आधी मुंबईच्या वाहतूक कोंडीच्या मुळाशी जाऊ. त्यानंतर वॉटर मेट्रो आणि पॉड टॅक्सी हे 2 उपाय सविस्तरपणे पाहू. मग 2026 पर्यंतच्या अंमलबजावणी योजनेवर नजर टाकू आणि शेवटी या सगळ्याचा मुंबईच्या भविष्यावर काय परिणाम होईल हे समजून घेऊ. चला तर मग आपल्या विश्लेषणाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात करूया. मुंबईची वाहतूक कोंडी म्हणजेच रस्त्यांवरची रोजची लढाई. मुंबईची वाहतूक समस्या ही एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढली जात आहे. एकीकडे रस्त्यांवरची जीवघेणी गर्दी, दुसरीकडे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरचा प्रचंड ताण. त्यात भर पडते ती महागड्या लास्ट माईल कनेक्टिव्हिटीची आणि ट्रॅफिकमध्ये वाया जाणाऱ्या बेनकिमती वेळेची. यामुळे होतं काय की लोक खासगी वाहनांकडे वळतात आणि ही समस्या आणखीनच गंभीर होत जाते. हे एक असं दुष्टचक्र आहे जे तोडणं गरजेचं आहे. तर यावर पहिला उपाय काय? चला पाहूया. सोल्युशन नंबर 1, वॉटर मेट्रो. मुंबईच्या विशाल समुद्रकिनाऱ्यावरचा एक नवा कॉरिडॉर. तर ही वॉटर मेट्रो नक्की आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचे तर ही पाण्यावर चालणारी एक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. म्हणजे समुद्रावर निश्चित मार्गांवरून वेगवान फेऱ्या चालवल्या जातील आणि त्या शहराच्या बाकीच्या वाहतूक नेटवर्कशी म्हणजे लोकल आणि मेट्रोशी जोडलेल्या असतील. ही फक्त एक बोट राईड नाही तर प्रवासाचे एक जलद, आरामदायी आणि पर्यावरणस्नेही पर्याय आहे. याच्या पहिल्या टप्प्यात शहरातल्या काही अत्यंत महत्त्वाच्या आणि गर्दीच्या भागांना जोडलं जाणार आहे. विचार करा, नरिमन पॉइंटवरून थेट वरळी, वांद्रे, जुहू आणि वर्सोव्यापर्यंत जमिनीवरच्या ट्रॅफिकमध्ये न अडकता पोहोचता येईल. मुंबईच्या पश्चिम आणि दक्षिण किनाऱ्यांवरील प्रवासासाठी हा एक गेम चेंजर ठरू शकतो. फरक अगदी स्पष्टपणे दिसतो. एका बाजूला आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, जिथे रोजची वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि प्रवासाच्या वेळेची कोणतीही शाश्वती नाही. आणि दुसऱ्या बाजूला असेल वॉटर मेट्रो कॉरिडॉर, जो देईल वाहतूक कोंडीमुक्त, प्रदूषणविरहित आणि वेळेची बचत करणारा प्रवास. निवड अगदी सोपी आहे नाही का? आणि याची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे या सर्व फेऱ्या बॅटरीवर चालणाऱ्या म्हणजेच पूर्णपणे इलेक्ट्रिक असतील. याचा अर्थ शून्य प्रदूषण आणि कोणताही आवाज नाही. हे ग्रीन मोबिलिटीच्या दिशेने टाकलेलं एक खूप मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे, जे मुंबईचं कार्बन फुटप्रिंट कमी करायला मदत करेल. आता वळूया दुसऱ्या उपायाकडे, जो आहे पॉड टॅक्सी. लास्ट माईल कनेक्टिव्हिटीच्या समस्येवर हा एक क्रांतिकारी उपाय ठरू शकतो. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, खर्च किती? तर या पॉड टॅक्सीसाठी प्रस्तावित भाडं आहे फक्त 30 रुपये. हो, आणि हे एक निश्चित भाडं असेल. म्हणजे कुठलंही मीटर फिरवणं नाही, कोणतंही सर्च प्राइसिंग नाही. शेवटच्या काही किलोमीटरच्या प्रवासासाठी हा एक अविश्वसनीयपणे परवडणारा आणि सोयीचा पर्याय ठरू शकतो. या तक्त्याकडे पाहिलं की गणित अगदी सोपं होतं. ऑटो टॅक्सी किंवा राईड हिलिंग सेवांचं भाडं बदलत राहतं. अनेकदा ते खूप जास्त असतं आणि मुख्य म्हणजे त्या रस्त्यांवरची गर्दी वाढवतात. या उलट पॉड टॅक्सी फक्त 30 रुपयात निश्चित दरात सेवा देईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती रस्त्यांवरील भार कमी करायला मदत करेल. आणि हा काही छोटा मोठा प्रायोगिक प्रकल्प नाहीये. आपण बोलतोय तब्बल 52 किलोमीटरच्या नेटवर्कबद्दल, जे संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात पसरलेलं असेल. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भायंदर सारखी महत्त्वाची व्यावसायिक आणि रहिवासी केंद्र या नेटवर्कने जोडली जातील. चला आता पाहूया चौथा विभाग. या योजना प्रत्यक्षात कशा येणार? 2026ची अंमलबजावणी योजना नेमकी काय आहे? अर्थात एवढ्या मोठ्या योजनांसाठी भक्कम आर्थिक पाठबळ लागतं. MMRDAचा वार्षिक अर्थसंकल्प आहे तब्बल 48,000 कोटी रुपये. हो, 48,000 कोटी. ही रक्कम दाखवून देते की या प्रकल्पांना प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारी आर्थिक ताकद संस्थेकडे आहे. म्हणजे या केवळ घोषणा नाहीत, तर यामागे एक ठोस आर्थिक नियोजन आहे. आणि याला तितकीच मजबूत राजकीय इच्छाशक्तीची जोड आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की या प्रकल्पांवर प्राधान्याने काम सुरू करा. यामागचं ध्येय अगदी स्पष्ट आहे. मेट्रोचा वापर वाढवणे आणि रस्त्यांवरील खासगी गाड्यांची संख्या कमी करणे ही एक स्पष्ट आणि दूरदृष्टी असलेली रणनीती आहे. तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. वॉटर मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर झालाय. बजेटची घोषणाही झाली आहे. 2024च्या मध्यापर्यंत निविदा प्रक्रिया आणि जमिनीवरचं काम सुरू झालेलं दिसेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिसेंबर 2026 पर्यंत या दोन्ही प्रकल्पांचा पहिला टप्पा कार्यान्वित करण्याचं लक्ष ठेवण्यात आलंय. हे ध्येय मोठं असलं तरी अशक्य नक्कीच नाही. आणि आता आपण पोहोचलो आहोत शेवटच्या टप्प्यात. या सगळ्याचा मुंबईच्या भविष्यावर काय परिणाम होईल आणि शहरी प्रवासाची व्याख्या कशी बदलेल? शेवटी हे सगळं आहे कोणासाठी? तर सामान्य मुंबईकरांसाठी. या प्रकल्पांमुळे प्रवाशांना थेट 3 फायदे मिळतील: वेळेची बचत, पैशांची बचत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसिक तणावात घट. रोजच्या प्रवासातला त्रास कमी झाला तर लोकांच्या जीवनमानावर त्याचा खूप मोठा आणि सकारात्मक परिणाम होईल. हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की हे 2 वेगवेगळे सुटे प्रकल्प नाहीत. वॉटर मेट्रो आणि पॉड टॅक्सी मिळून एका मोठ्या योजनेचा भाग आहेत. यांचं ध्येय आहे संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशासाठी एक एकात्मिक, बहुपर्यायी आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करणं, जिथे प्रवास करणं एक अखंड आणि सुखद अनुभव असेल. आणि जाता जाता एक विचार, मुंबईची ही दुहेरी रणनीती म्हणजे जलमार्गांना आधुनिक लास्ट माईल सोल्युशनशी जोडण्याचा हा प्रयोग भारतातील इतर मोठ्या शहरांसाठी एक आदर्श मॉडेल ठरू शकतो का? याचं उत्तर तर येणारा काळच देईल. पण एक गोष्ट नक्की आहे, मुंबई शहरी वाहतुकीच्या भविष्यासाठी एक धाडसी आणि नवा मार्ग निश्चितपणे दाखवत आहे.